तो वारी का करावी? कारण मनाचा आणि आत्म्याचं जे शुद्धीकरण असतं ते वारीमुळे होतं. सो हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आजचा दिवस होता लेग डेचा, जो की आता मी खरंच म्हणतो की 75 हार्ड चॅलेंज खरंच हार्ड जाते. तर कसं म्हणजे आपण खातो ना आधी, तर आता तसा कंट्रोल नाही राहिला की समोर दिसली पाणीपुरी जायचं पाणीपुरी लगेच. आतापर्यंत केलं नाही पण मनात येणं तसं. तर आज तर बाहेरचं होणार आहे, कारण आज डबा नाही. उद्या एकादशी आहे. उद्या फायनली सगळ्या पालख्या, तेच म्हणजे वारीच बोलता येणार, सगळ्या पालख्या पंढरपूरला पोचतील, म्हणजे पोचल्या पण असतील अजून. तर उद्या मेन एकादशी आहे, आषाढी एकादशी. तर उद्या उपवास आहे सगळ्यांचा, म्हणजे घरात सगळ्यांचा. माझा आईचा, आजी तर मामाकडे गेली आहे, ती येणार काय माहिती कधी येणार. तर उद्या उपवास आहे. तर उद्या बाहेरचं काय होणार नाही, म्हणून आज रात्री म्हणजे आत्ताच आम्ही बाहेरचंच जेवण म्हणजे मागवणार आहे. तर मस्त जेवूयात. आणि आता उद्या आहे फिजिक्स नाही मॅथ्सचा, सगळं मिक्स होतं आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचा ट्रिग्नोमेट्रीचा पेपर आहे उद्या सकाळी 10 ते 11. मग त्याच्यानंतर उद्या अजून एक सरप्राईज आहे. उद्या आपण जाणार आहे कुठेतरी, म्हणजे लांब नाही, इथल्या इथंच आहे पण जाणार आहे. सो आता अभ्यास करायचा आहे मला, पण थोडा व्लॉग बनवूयात आणि मग अभ्यास करूयात. मला पण कंटाळा आला. आपण सगळे एवढं बघतो की वारी आहे, म्हणजे आता उद्या वारीचा एंड आहे. उद्या सगळे वारकरी संप्रदाय, म्हणजे जे वारीमध्ये आहेत ते सगळे आता पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेत असतील. वारी का करावी? वारीचं महत्त्व काय? माझं चालू ठेवतो. वारी का करावी? वारीचं महत्त्व काय? वारी म्हणजे विठोबा भक्तीचा महान उत्सव, जो विठ्ठल आहे त्याच्या भक्तीचा महान उत्सव आहे वारी म्हणजे संतांची शिकवण जपणारी परंपरा. वारी म्हणजे समतेचा आणि एकतेचा संदेश. वारी म्हणजे शरीर आणि मनाची तपश्चर्या. वारी म्हणजे भक्ती, कला आणि संस्कृतीचा संगम. वारी म्हणजे सेवेची प्रेरणा. आणि वारी म्हणजे हे वारीचं महत्त्व. तो वारी का करावी? कारण मनाचा आणि आत्म्याचं जे शुद्धीकरण असतं ते वारीमुळे होतं. विठ्ठल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं अंतर्मन शांत होतं. त्यामुळे वारी करावी, जास्त जणांनी करावी. तर उद्या एकादशी, उद्या आमचा उपवास आहे. आत्ता मला असं वाटतंय 75 हार्ड चॅलेंज होणार नाही आहे. बघूयात. एक दिवस म्हणजे आता आठवड्यातून एक दिवस खाऊ शकतो. तर आज एक दिवस झाला आहे. मी बाहेरचं म्हणजे नान आणि पनीरची भाजी खाल्ली आहे, एवढंच खाल्लं आहे. पण अख्खी भाजी मीच खाल्ली आहे. 2 नान आणि अख्खी ती भाजी डबा येतो ना, तो कमीच खाल्ला आहे. वारी का करायची? कारण ती फक्त आपल्याला पंढरपूरकडे नाही, ती आपल्याला स्वतःकडे घेऊन जाते. वारी करा, ज्याने आपलं काय झालं आई? नाही, मॅगी खाणार आहे का? वारी करा कारण आपलं मन, आत्मा यांचं ते पावित्र्य आहे, म्हणून आपण वारी करतो. आपण म्हणजे मी नाही, जे वारकरी संप्रदाय आहे ते करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.